मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात। मुंबईत पावसाचा आज येलो अलर्ट। पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा। मुंबईच्या दादर, धारावी, मालाड, कुर्ला भागात पाणी चोरी उघड। बीएमसीकडनं 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित। 51 ठिकाणी लावलेले बूस्टर पंपही जप्त। बांधकाम करण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास थेट कारवाई। पुणे पालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना सक्त निर्देश। पुणे शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी आराखडा तयार करा। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतच नियोजन करण्याच्या सूचना। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार। नियुक्तीचे आदेश 5 दिवसांपूर्वी जारी झाल्यानंतर आता ते नागपूरची सूत्र हाती घेणार। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवरती कारवाईचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील। नागपुरातील बैठकीत बावनकुळेंकडून स्पष्ट। मुंबईतील सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या निर्मितीच्याच ठिकाणी विल्हेवाटीसाठी पालिका प्रोत्साहन देणार। गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच कंपोस्ट खत निर्मितीसारख्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी बीएमसी उपक्रम राबवणार। पुण्यातील आंबेगाव परिसरात राजस्थानमधून अफूची तस्करी करणाऱ्या एकाला अटक। आरोपीकडनं 1 किलो 790 ग्रॅम अफूसह सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुण्यातील वाघोली परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 7 कडनं अटक। आरोपींकडनं 6 मोटरसायकलींसह सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आजपासून हरित कुंभ हरित मॉन्सून उपक्रमाला सुरुवात। 25 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख वृक्ष लागवड, स्वच्छता आणि शहराच्या सौंदर्यीकरणावरती विशेष भर दिला जाणार।